नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. वाई पाचगणी मार्गावरील धोकादायक समजल्या जाणाऱ्या पसरणी घाटात भरधाव कंटेनरने कारला धडक देऊन संरक्षक कठड्यावर उलटल्याची थरारक घटना बुधवारी फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी घडली. तर या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार संपत दगडू अमराळी वय वर्ष 55 राहणार अमरळ तालुका महाबळेश्वर हे आपल्या कारने वाईकडून पाचगणीकडे जात होते. सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास ते पसरणी येथील घाटातील बुवासाहेब मंदिराजवळ पोहोचले असता समोरून वाईच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरचा चालक मकसूदन श्रीरामकांत उपाध्याय राहणार दहिसर मुंबई याचा वाहनावरील ताबा सुटला. भरधाव वेगातील कंटेनरने प्रथम घाटातील संरक्षक कठड्याला जोरदार धडक दिली. त्यानंतर तो अमराळी यांच्या कारवर आदळला. या कठड्यावरच उलटला. अपघाताची तीव्रता एवढी होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कारमधील प्रवासी बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. आणि या घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तत्परतेने वाहतूक सुरळीत करत अपघातग्रस्त वाहनांची व्यवस्था केली. या प्रकरणी संपत अमराळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कंटेनर चालक मकसूदन उपाध्याय याच्या विरोधात वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जे.पी. शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली असून पोलीस हवालदार भोईर पुढील तपास करत आहेत. दरम्यान पसरणी घाटात सातत्यानं अपघात घडत असल्याने वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घाटातील वळणदार रस्ता, उतार आणि भरधाव वेग यामुळे अपघातांची शक्यता वाढते. त्यामुळे वाहन चालकांनी घाटमार्गावर विशेष सावधगिरी बाळगावी, वेग मर्यादित वाहन चालवावे असे आवाहन वाई पोलिसांकडून करण्यात आले आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट.